नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. तर इथे आजच्या एपिसोडबद्दल बोललं तर पूर्णतः हा एपिसोड जर बोलल्यास झालं गेलं तर असं आहे की हा एपिसोड पूर्ण निकीच्या नावावरतीच आहे. म्हणजे निकीच काय देते ते सर्व जे करते ते निकीच करते. पहिल्या आठवड्यापासून तर आतापर्यंत जर बघायला गेलं तर निकी जर घरात नसली तर काहीही नाहीये ह्या घरामध्ये. म्हणजे निकी सोडली तर बाकीचे सगळे इर्दगिर्द फिरत होते अरबाजच्या आणि निकीच्या. आज अरबाजही एवढा असा म्हणावा असा काही दिसला नाही, जास्त करून निकीच दिसली. तर इथे एपिसोडची सुरुवातच अशी झाली, निकी काहीतरी बोलली इथे अरबाजला. म्हणजे दोघ जण बोलत होते, निकी आणि अभिजित. तर निकी बोलत होती की मला ही कॅप्टन्सी भेटून काहीच उपयोग नाही झालेला. एक तर मी नॉमिनेशन मध्येही गेले आणि त्याचबरोबर म्हणजे ती बरंच काही सांगत होती की नॉमिनेशन मध्येही गेले आणि इथं अरबाज सोबतही म्हणजे जे काही झालंय, त्यांचे भांडणं वगैरे झाले, हे पण झालेलं आहे आणि सगळं घर पण तिच्या विरुद्धच पडलेलं आहे. तर बऱ्याचशा गोष्टी ती सांगत होती. मागचे जे विनर आहेत त्यांच्याबद्दलही सांगत होती. तर इथे सांगायचं जर झालं तर तिने गौतम गुलाटीचं उदाहरण दिलं होतं अभिजित सावंतला, की त्याच्यासोबत सुद्धा त्याच्या सीझनमध्ये पण असंच करत होते की त्याला एकटं पाडलं होतं आणि फायनली तो जिंकला. तसंच आता हिच्यासोबतही होते असं तिचं म्हणणं आहे. तसं पाहिलं गेलं तर आज तसंच होत होतं. म्हणजे सगळेचे सगळे तिच्यावरतीच येऊन म्हणजे येऊन तुटत होते, बोलत होते, काही ना काही चाललेलं होतं. तर इथे सांगायचं जर झालं तर अरबाजला काहीतरी बोलली ती, धक्का वगैरे काहीतरी बोलली ती. तर त्यावरनं लगेच अरबाज आला. अरबाजला तर राहिलेलंच होतं कालचं, ते पूर्ण करायचंच होतं. म्हणजे रडारड करायचीच होती त्याला राहिलेली. तर लगेच आला तो आणि लगेच बोलायला लागला, काय बोलली तुम्हाला? तिला जाऊन पण देत नव्हता तिथून दरवाजातून बाहेर. आणि सांगायची गोष्ट झाली तर यांच्या मधोमध जो अभिजित सावंत आहे, जो अभिजित दादा आहे, तो पूर्णतः भरडला जाऊ राहिलाय निकी आणि अरबाज यांच्या भांडणामध्ये. तर काही कारण नसताना काहीच म्हणजे आता जोडी दिलेली आहे बनवून, राहतोय तो त्यांच्यासोबत तिच्यासोबत, पण इथं बाकीच्यांनाही सहन होत नाहीये. तर ते पॅडी दादा तर त्याला विचारत होते काय चाललंय काय नाही. तर ते स्वतः तर भांडत नव्हते काहीच, म्हणजे काही बोलत नाही. आणि अरबाज आणि निकीच्या भांडणात तू का नाही बोलत आहे असं बोलत होते ते. तर इथे सांगायची जर गोष्ट झाली तर पूर्णतः इथे नंतर जो वैभव आहे, तो वैभवचा तर अरबाज पुढे काहीच आवाज होत नाही. पण काय जिरवली आज इथे निकीने वैभवची. भुसनाळ्या काय बोलली, काय 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 बोलली ती आज इथे. म्हणजे सांगायचं जर झालं तर खूप 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 काही बोलली आहे आणि गरजेचंच होतं त्या वैभवला बोलणं. तर वैभवचा आवाज निकी पुढे आता वाढायला लागलाय. म्हणजे बायकांपुढेच त्याचा आवाज वाढतो, जसं की आर्याला बोलला होता तसंच आता निकी पुढे आवाज वाढतो. हे अरबाज पुढे तर नाहीच वाढत. त्याला अरबाज टू उगच म्हटलेलं नाहीये. तर आणि इथे अरबाजची गोष्ट केली तर अरबाज किती हिंदी बोलतोय, बापरे किती. म्हणजे त्याचं हिंदी चालूच आहे कंटिन्यू. आज बिग बॉसने सुद्धा सांगितलं की बाबा नको, म्हणजे तू हिंदी भाषा नको वापरू, मराठीतच बोल. तरीही त्याचं तेच चाललं होतं. आणि त्यानंतर काय त्यांनी ते रडलं, काय नाटक होतं त्याचं, ते रडारड काय चालू होती. इतका रडलाय तो, ते नाटकच होतं. खरं तर काय वाटत नाही, असं कुणी काय लगेच प्रेम होतंय आणि लगेच असं काही होत नसतंय लगेचच्या लगेच. तर जसं काही त्याचं प्रेम झालंय तिच्यावरती आणि ती सोडून गेली, ब्रेकअप वगैरे झालाय, असेच वागत होते बाकीचे पण, जसं काय यांचं ब्रेकअप झालंय. काय ते गाणे, काय ते बोलणं, अरे म्हणजे काय हा एपिसोड आजचा. तर म्हणजे तसं पाहायला गेलं तर एवढा इंटरेस्टिंग नव्हताच. निकीच्या भोवतीच फिरत होता पूर्णचं पूर्ण एपिसोड. तर इथे सांगायचं जर झालं तर पुन्हा अरबाजची रडारडी चालू होती, त्याचे नाटकं चालूच होते. तर इथे पुढचा मुद्दा असा आहे की जो घनश्याम आहे तो पण इथे अरबाजशी काहीतरी बोलताना दिसला बाथरूम एरियामध्ये कामावरनं. तर यांच्यामध्ये ए टीममध्ये काही ना काही चालूच असतंय. आणि जान्हवीची जर गोष्ट केली, जान्हवी वैभवची, तर ह्यांच्याकडे पण निकी आणि अरबाज सोडून कुठलाही गेम नाहीये. यांना त्यांचेच मुद्दे आहेत, बाकीचं काहीच नाहीये. ती जान्हवी तशी फडफडतीये, मी कधी बाहेर येते आणि मला कधी फुटेज भेटतंय. तिचं तेच चालू आहे किती वेळचं. तर इथे सांगायचं जर झालं तर निकी जी आहे, ती जी जोडी आहे ती सोडून पळतीये, सगळं करतीये. तर इथे बिग बॉस तिला काहीच बोलत नाहीये. आणि पुढचा मुद्दा म्हणजे असा की आर्या जी आहे ती काही पण करून काढतीये. म्हणजे जसं ती मागच्या आठवड्यात खेळली तसं तिचा खेळ दिसत नाहीये या आठवड्यामध्ये. तर इथं काय तर टिश्यू पेपरचा मुद्दा जो आहे तो घेऊन गेली त्या निकीजवळ. आणि निकीने पण सांगितलं तुझ्याकडे टिश्यू पेपर सोडून कुठले मुद्दे नाहीयेत का, वेगळं काहीतरी आण मुद्दा. आणि इथे म्हणजे आर्याकडे काही मुद्दे नाहीये. आर्याबद्दलही अरबाज बोलला आहे जान्हवीपाशी जाऊन की आर्यावर विश्वास नाही यांचा. आणि
इथे सांगायचं जर झालं तर आर्या पुन्हा गेली अभिजित सावंतकडे आणि भांड्याची ड्युटी वाटतं त्यांची घासण्याची. तर चला भांडे घासायचे. तर ते बिचारे अभिजित दादा जे आहे खरंच भरडले जातात तिथे. ना निक्कीला बोलू शकत आहे ना आर्यासोबत भांडू शकत आहे. तर इथे त्यांनी सोडून भांडे घासायला गेले, कारण आर्याही ऐकत नव्हती. ती बोलत होती मी नाही करणार काम. पुढे स्वयंपाक पण व्हायचा होता यांचा घरातला. तर निक्की पण अडून बसली की मी नाही येणार, मी नाही करू लागणार. यांच्यासमोर ती गेलीच नाही. तर त्यानंतर मग ते सोडून गेले तिथून आणि भांडे घासू लागले. तर पुढचे झाले कामं त्यांचे सगळे. त्यानंतर मग जान्हवीने एक मुद्दा उचलला, बिग बॉस तुम्ही सगळं असं म्हणजे असं कसं करू शकता तुम्ही, त्यांच्यासाठी नियम वेगळे आमच्यासाठी वेगळे. तर इथे बिग बॉसनेही तिला चांगलं लाथाडवलंय की तू तू तरी कुठं कोणते नियम पाळते. खूपच छान वाटलं ते तिला बोलताना. तर नंतर माफी मागत होती, असं तसं बोलत होती खूप काही. तर इथे सांगायचं जर झालं तर अभिजित दादा जे आहेत ते पूर्णतः भरडले जातात. ते ना ते इकडचे ना तिकडचे. तर निकी सोबत जोडी बांधलेली गेलेली आहे ती जोडीचा टास्क आहे. तर तिथे राहणं तर गरजेचंच आहे. पण हे बाकीचे बोलतात ते पुन्हा एक मुद्दा उचलला गेला की जी जोडी बांधलेली होती तर ही बोलतीये मी कॅप्टन आहे, मला माझे कामं करायचे, तू सोडून जाऊ शकतोय अभिजित. तर अभिजित दादा जे आहेत ते बाहेर आले आणि घनश्यामनी पुन्हा मुद्दा उचलला की तू का बरं असा आलास आणि असं फिरतोय. अरे आपण इथे बोलत होती की तू किती बदललाय, तू निक्की सारखाच वागतोय, असं तसं खूप काही बोलली. तर ही आर्या तरी काय करतीये, घडी तिकडं तर घडी तिकडं असं चालू आहे तिचं. तर आर्या ही काय म्हणजे पहिल्या आठवड्यात काय करत होती, आता काय करतीये. तर आर्याला शोभलं नाही ते अभिजित दादाला जे काही बोलली ती. तर इथे जे सांगायची गोष्ट झाली तर अभिजित दादाला सगळेचे सगळे बोलायला लागले. तर त्यानंतर इथे खूप काही म्हणजे बोलण्यात आलं अभिजित दादाला. आणि इथे वैभवचं तर वेगळंच चालू होतं. आज वैभवला खूप काही म्हणजे निक्कीने खूप भुसनाळ्या बोललं, काय 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 बोलली निक्कीने, खूप म्हणजे खूप वाजवलेली आहे वैभवची आज. आणि इथे सांगायचं जर झालं तर एक टास्क पार पडलेला आहे. यांच्याकडचं सगळं जे आहे किराणा तो घेतलेला आहे आणि तो जो टास्क आहे तो आपल्याला उद्याला बघायला भेटणार आहे. तर कसा वाटला तुम्हाला आजचा रिव्ह्यू कमेंट सेक्शन मध्ये सांगा. अशीच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.